नमस्कार. काय चाललंय? आजकाल टीव्हीवर फार प्रसिद्धीत आहात तुम्ही. त्याला सांगा आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. बरोबर. नाही, डिसिजन घ्यावंच लागेल. डिसिजन घ्यावंच लागेल. आमदारकीची निवडणूक जवळ येते आणि आम्ही ज्या पक्षाची युती केली आहे त्या पक्षाचं प्रशासन आणि प्रतिमा दोन्हीही डागाळलेली नको आहेत आम्हाला. बरं. काय मत आहे तुमचं? मला एक संधी हवी आहे. पक्षाची प्रतिमा आणि प्रशासन स्वच्छ होईल, मला खात्री आहे. भाऊ, तुमचा नगरसेवक एक संधी मागतोय. तुमचं काय मत आहे? नगरसेवकाबद्दल जर लोकांना शंका येत असेल तर ती शंका कशामुळे येते? ते कारणच नष्ट करून टाकू आपण. नाही, तरीही त्यांना एक संधी द्यायलाच हवी. मग देऊ. काय मल्हारराव, तुम्ही लोकांमध्ये फार प्रिय आहात आणि त्यांच्यातला गमावलेला आत्मविश्वास तुम्ही परत मिळवू शकाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भाऊ शेट्टी आज अचानक असं बोलायचं कारण काय असेल? माझ्या पदाचा गैरवापर कोणी केला असेल? शांतीनगरचा विकास कोणाला बघवत नसेल? पुतळ्याची विटंबना करून दंगल कोणी घडवून आणली असेल? या सगळ्याच्या मागे आहे तरी कोण? हॅलो, थांब बोलतो. हा बोल. निशी, अरे सोडा सोडा. सोडा का सोडा भाऊ, आता सगळं सोडावं लागणार आहे आम्हाला. शहर राजकारण सगळं सोडावं लागणार आहे आम्हाला. इथपर्यंत आलंय, इथपर्यंत गळ्यापर्यंत आलंय भाऊ. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे वागतोय, सगळं करतो मी. आणि हे सगळं मल्हारला कळायला लागलंय त्या न्यूज शो मुळे. त्यामुळे तो ताक सुद्धा फुंकून प्यायला लागला आता. तो मल्हार, हा, मी तो बोलतो ना, उलट त्या मल्हारची तूच मस्तपैकी ठासू शकतोस. कसं काय? कसा काय? अरे बाबा, तूच आहेस उद्याचा नगरसेवक. हा, तुम्हाला बोलायला काय जाते? पण आम्ही कधी एवढा पुढचा विचार केला नाही ना. हेच चुकतं ना तिच्या आईला मराठी माणसाचं. नाही, पण आम्ही काय नाही करत विचार तू. नाही, काय लागतं नगरसेवक व्हायला सांग ना. ऍक्टिंग. 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 प्रत्येक नेता हा अभिनेता असतो. अभिनेता. अभिनेता. चांगलंय. डॉन्स होतो का? डॉन्स. तो आणि कशाला? अरे बाबा, तू आता उद्या मोठा नगरसेवक झाला का तुला नाचावं लागेल ना. ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं ह्या पक्षात. नाचकाव. ते आणि कुठे शिकायचं आम्ही? तुला शिकायचंय? मल्हार, कसा आहेस मल्हार? मल्हार, हे बघ, तुला खरं खोटं काय ते माहित नाहीये. तुझा काय संबंध? तुला माहिती आहे सगळं? हो. काय? गुरुदत्त शिवलकरांचा जो ऍक्सिडेंट झाला ना, त्याचे जे पत्रकार होते ते माझे वडील. आजही कोमात आहेत. या जगासोबत राहिलो तर मला नेमकं कळेल की तो ऍक्सिडेंट कसा झाला होता, म्हणून मी इथं आलोय. मल्हार, हे बघ, तुला माझ्याबद्दल जो काय गैरसमज झालाय तो क्लिअर करायला मी इथे आलो. तुझ्याबद्दल जे काय चाललंय त्याचा शोध मलाही घ्यायचा आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून जर हा शोध घेतला तर नक्कीच काहीतरी सापडेल. बोला, काय हवंय तुम्हाला आमच्याकडून? माझ्यावरचा डाग मिटवायचा. आम्ही का? शांतीनगरची वोट बँक मिळावी म्हणून. एकदा का माझ्यावरचे सगळे डाग मिटले की शांतीनगर पुन्हा माझ्याकडे, मी तुमच्याकडे. 3 वॉर्ड्स आहेत, तुमच्या फायद्याचे आहेत. सौदा करताय? म्हणालो ना, तुमच्या फायद्याचं आहे. पण आम्ही काय करणार? हे जे काही झालंय सगळं माझं जग्याचा गेम आहे हा. मला त्याचा गेम उलटवायचा आहे आणि तुमच्या मदतीने ते शक्य आहे. मला फक्त एक प्यादा हवाय तुमच्याकडून. राजकारण पक्क कळलंय तुम्हाला, पण मग तुमची गॅरंटी काय? गॅरंटी म्हणून तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार आहे. फक्त जग्याचा डाव उलटवा.
त्याला नंतर बघून घेईन मी. बस बस, डोकं फिरले का तुमचं? शांत हो, शांत कसा हो. शांत हो मी? या. माझ्या भावाला मारलंय त्यांनी, आणि त्या कुत्र्याची सौदा करू मी? नाही 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 नाही, एवढा नाही मी. फणफणून काय उपयोग नाही. इथे कायदा माझ्या एकट्याचा नाहीये. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या सगळ्या फाईल्स मी बंद केल्यात. केव्हाही उघडू शकतो. पॉवर, पैसा, लँड सगळं मिळतंय की. काम झालं की उडवा त्याला. उडवा त्याला, उडवा त्याला. वा, तो बसलाय तिथे, जग्या आणि अबे आपली ठास. तो मल्हार जगाची ठेचेल. तो फक्त मी सांगितलेलं काम कर. नाही नाही जमणार भाई, नाही जमणार. अरे नाही निशी. जमणार भाई. अरे सोन्या, का उगाच टेन्शन घेतोस तू? हा? हे बघ, काय करायचंय तुला? तुला फक्त मीडियाच्या समोर जायचंय आणि मीडियाला एवढंच सांगायचं की मल्हारची ही जी काही बदनामी झाली आहे त्याला सर्वस्व मी जबाबदार आहे. बस. ओके. काय बोलताय तुम्ही भाई? अहो, कालपर्यंत तू नगरसेवक होणार असं सांगत होता तुम्ही, आणि आज सांगतो तुम्ही जेलमध्ये जा. मला काय काळा कुत्रा चावलाय काय? ए! अरे असं काय करतोस तू? तुझा फायदा लक्षात घे ना. आणि तुला जेलमधनं लवकरात लवकर बाहेर काढायची जबाबदारी माझी आहे. पण भाई, अरे बघ, तू जेलमध्ये गेल्यावरती तुझी आई आहे, सुप्रिया आहे, हं? त्यांना आहे ना बघायला मी. पण भाई कसं आहे? 10 पेटी आता, 10 पेटी बाहेर आल्यावर. नाही पण भाई, आता जर का फिरलास ना, 6च्या 6 गोळ्या घालीन इथेच. तो दत्ताभाऊ फार वाईट माणूस आहे. आधी मला कळलं नव्हतं तो इतका वाईट माणूस असेल, पण आता त्याचं खरं रूप मला कळालं. माझ्याकडून काय अपेक्षा आहे? मला प्लीज वाचव यार. तो दत्ता फार वाईट माणूस आहे, मला फार उशिरा कळलं. माझ्या कुटुंबाला सोडणार नाही तो, मला पण जिवंत सोडणार नाही तो. तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मला प्लीज वाचव, प्लीज. निशी, साल्या, जग्या, मल्हार यांनीच आपल्या मैत्रीत. दास, नमस्कार. टीव्हीआय महाराष्ट्रामध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गुरुदत्त शिवलकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने राजकीय उलटापालटीच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अंतर्गत वादविवाद बाहेर येतात. याच पार्श्वभूमीवरती टीव्हीआय महाराष्ट्र आपल्यासमोर अशीच एक खळबळजनक ब्रेकिंग न्यूज घेऊन येत आहेत. आज आपल्यासोबत आहेत नगरसेवक मल्हार शिंदे यांचे साथीदार निशिकांत कोळी. काय सांगणार आहात तुम्ही? मी प्रजाहित पक्षाचा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत माझ्या हातून बऱ्याच चुका झालेल्या आहेत, वा. आणि त्या चुकांचा मी कबुली जबाब देणार आहे. आमच्या विभागाचे नगरसेवक मल्हार शिंदे यांच्याविषयीच्या बातम्या खूप खूप झळकत आहेत, आणि त्या सगळ्यांमागे माझा हात आहे. त्यांच्याविषयी मी खोट्या बातम्या पसरवल्या. ते गुजरात दौऱ्यावर असताना मी इथे हप्ता वसुली, वीज चोरी, पाणी चोरी असे असंख्य प्रकार केलेत. हे सारे प्लान्स मध्ये मी गफला केलाय. बेकायदेशीर टोल वसुली करून लोकांना फसवलंय. बिल्डर्सची संगनमत करून मी लोकांना डुप्लिकेट सोडून दिले आहेत. माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्यात, पण हे सगळं मी एकट्याने केलेलं नाहीये. मी ज्यांच्या सांगण्यावरून केलंय ती माणसं म्हणजे दत्ता शिवलकर आणि आमदार काळे. आपल्या शहरात घडणाऱ्या भ्रष्टाचाराला हेच दोघे कारणीभूत आहेत. ज्या थाळीत खातो तिकडे मल्हार. छेद करतोय.
निष्पाप निर्दोष खोटं बोलतोय साला. हे हट हट येणं पनवतीस पाळ. आत्ताच आपण पाहिलात निशिकांत कोळी यांच्याकडून केलेला खळबळजनक खुलासा. दत्ता शिवलकर व आमदार काळे यांच्यावरती गंभीर आरोप केले गेले आहेत. अरे हे- या काळे साहेब, मला माहित होतं तुम्ही इकडेच येणार म्हणून. भाऊ दुसरा कुठला मार्गच शिल्लक ठेवला नाहीत तुम्ही. अहो, तुम्ही आमचे जुने सोबती, काय सेवा करू सांगा भाऊ तुमची. चुकलो. हं? तुमच्याशी डबल गेम खेळण्याच्या नादात त्या मल्हारच्या खेळात फसलो. च्या मारे. भाऊ वाचवा. हो, वाचवतो. नाही बघा, पुन्हा आमदारकीचं स्वप्न पाहणं तसं चुकीचं नाहीये, पण तुम्ही आम्हाला दिलेलं वचन नाही पाळलात. तुम्ही हे विसरलात की तुमच्यामुळे त्या गुरुदत्त शिवलकरला मारलं. हे विसरलात तुम्ही की त्या पत्रकार विनय रानडेला कोमात पाठवलं. शांतीनगर छापता येत होता की नाही? बरोबर येत होतं की नाही? आज उगाच आपल्या दत्ता शिवलकरच्या नादाला लागून आमच्यावर उलटला तुम्ही. उलटलं नाही तुम्ही, आमचं आमदारकीचं स्वप्न धुळीला मिळवलं. चुकलो भाऊ. भाऊ माझ्या कानाखाली मारा तुम्ही. काय कानाखाली मारा? काय कानाखाली मारा? काय अजून मारा, अजून मारा. माझी गाढवावरून धिंड काढा, पण भाऊ मला वाचवा. पोलीस माझ्या मागे लागलेत. ते मला पकडायच्या आत या देशातून बाहेर काढा. भाऊ तुम्हाला काय काय वाटतं ते? रे भाऊ शेट्टीचे सौदा. डोंट वरी, आपण काळजी घेऊ ना. संत्या, हा आपला माणूस आहे. हा, साहेबांची योग्य ती काळजी घे. जा. जायला सांगितलं, प्यायला नाही सांगितलं. निघा. जायचं बावळं टोपाशी सदान करा. बोल बोल. कुठे भेटेल मल्हार? माहीमच्या नवीन बिल्डरकडे कन्स्ट्रक्शन साईटवर आज रात्रीच. आजच टपकावतो साल्याला. 1 मिनिट, अजून एक अतिमहत्वाची खबर. हॅलो काळे साहेब, कधी टपकवायचं दत्ताला बोला. विचारतो काय? ते दत्ताने लई त्रास दिलाय मला. ताबडतोब टपकावा त्याला. चायला या काळ्याच्या नाही सोडणार. ह्या काळ्याला नाही सोडणार. कोण आहे? ए तू वा, निशिकांचा खून करून त्याचा आळ माझ्यावर टाकून निघाला देशाच्या बाहेर. भाऊ 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 निशी निशी मी नाही. जा, निशी वाट बघते तुझी वरती.